नमस्कार मित्रांनो, 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 7 सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या घरात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकतात. हा शुभ काळ सकाळी 11:03 सुरू होऊन तो दुपारी 1:34 पर्यंत असणार आहे. म्हणजे साल 2024च्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त तब्बल 150 मिनिटे असणार आहे. याशिवाय रवियोग देखील या चतुर्थीला आहे. हा रवियोग 6 सप्टेंबर सकाळी 9:25 सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:34 पर्यंत असणार आहे. या दिवशी ब्रह्मयोग देखील आहे. या मुहूर्ताच्या निर्मितीला देखील पवित्र मानले गेले आहे. तसेच अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर याविषयी माहिती. अष्टविनायक यापैकी मोरगावचा मोरेश्वर हे पहिले क्षेत्र महाराष्ट्रातील 3.5 गणेशपीठांपैकी एक आद्यपीठ. मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यात आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिलशाही कालखंडात याचे बांधकाम केले आहे. पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होते. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त घडीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. तसेच मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. आख्यायिका अशी आहे की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. या गणपतीला जाण्याचा मार्ग पुणे रेल्वे स्थानकपासून मोरगाव, हडपसर, सासवड आणि जेजुरी मार्गे 64 किमीवर आहे. पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून 55 किलोमीटर वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर 23 किलोमीटर आहे. गणपतीची आरती समर्थ रामदास स्वामींनी मयुरेश्वराचे दर्शन घेताना रचली. धन्यवाद. मोरगावच्या मोरेश्वराची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. यापुढे आपण अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला दुसरा गणपती कोणता याचे नाव माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा.